हॅलो हॅलो. धन्यवाद. स्ट्रायकर गोलंदाज आहे नईम नईम खान. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळालेली नईम मार्फत. सिद्धेश पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने तटवलाय. निर्धाव चेंडू टाकतोय. श्रेयांश इलेव्हन्स कडून स्ट्रायकर फलंदाज आहे तो कर्णधार आणि आयोजक करता सिद्धेश दंत. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू येऊ द्या, नाहीतर 2 रनांची पेनल्टी मिळेल. तुम्हाला आधीच सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान फुल टॉस चेंडू मिस होतोय. सिद्धेश पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय तो नईम. फुलटॉस चेंडू होता, निश्चितच त्याचा फायदा नाही उठवता आला तो सिद्धेश याला. सिद्धेश दंत मिस होतोय आणि निर्धावरती अजूनही अंड्यातच आहेत. कुठल्याही प्रतीची धावा नाही मिळाल्यात. हा मात्र निश्चितच सिद्धेशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार. षटकार तुमचा येऊ द्या 12वा खेळाडू. नाही सुरेख असा समाचार घेताना सिद्धेश दंत खणखणीत असा षटकार लगावून धाव संख्या निश्चितच 6 ने वाढवतोय. नाईम टू सिद्धेश. पुन्हा एकदा धोपाटेकडून मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिकडे नेमलाय. रोशन भोजने जागा घ्यायला जातोय. सिद्धेशी एक खणखणीत असा षटकार मारून तंबूत परततोय. सुंदर झेल टिपला तिकडे शिवा याने. खरोखरच रोशन स्ट्राईकला जाईल. रोशन नॉन स्ट्राईक. रोशनच जाईल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे सुजित. सुरेख झेल टिपला शिवा याने. नईम याची सुरेख गोलंदाजी. 2 निर्धाव चेंडू टाकले. खणखणीत असा षटकार लगावला होता, परंतु कमबॅक करावं लागलं आणि तंबूत परतावं लागलं ते सिद्धेशला. धाव संख्या निश्चितच 6 वरती थांबली. सुरेख फटका मारलेला. आता मात्र आलाय तो अष्टपैलू असा खेळाडू रोशन. रोशन भोजने. नईम टू रोशन. सुरेख असं पीपीएलचं आयोजन. सुरेख असे सामने. नईमचा चांगला चेंडू. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू टाकतोय नईम. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या निश्चितच स्थगित राहते 6 वरती. एक गडी तंबूत परतलाय सिद्धेशच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी करतोय तो नईम. त्रिफलाची
चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू नरेशचा. निर्धाव चेंडू टाकतोय. रामाला काही समजत नाहीये. सोयर चेंडू आहे. नऊ धावा झाल्या. 2 विकेट तंबूत निश्चितच परतलेत. सोयर चेंडू मारा करतोय तो नरेश. पुन्हा एकदा हा मिड ऑफच्या दिशेने खणकावलेला. 1 धाव निश्चितच मिळेल आणि एकच वरती समाधान मानतोय. धावसंख्या होती 10. 2 बाद 10. नरेश आहे प्रगतीपथावरती. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय आणि आता स्ट्राईकला आलाय तो नितेश भानुशाली. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा सुरेख चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण इकडे कव्हर मध्ये, पण 1 धावसंख्या निश्चित रोखू शकले नाही. धावसंख्या झाली 11. चांगलं चेंडू नरेशचा. खरोखरच कुठलीही संधी देत नाहीये तो फलंदाजाला मोठे फटके मारण्याची. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आणि आता मात्र हा खणखणीत लगावलेला षटकार, गगनभेदी षटकार. .24 लाईव्ह यूट्यूब हे सामने खरोखरच चांगलं असं आयोजन आहे. सिद्धेशजी दंत यांचं. श्रीयांश 11 वर्सेस सम्राट सुपर किंग्स रंगणार हा सामना. जोरकस मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकतोय. चांगला चेंडू नरेशचा. खरोखरच यष्टी रक्षक अमोल गुप्ता नाही आपला आहे. कर्णधार अखिल. स्क्वेअर लेगला मारलेला हा चेंडू. फटक्यात काही जोर नाही. 1 धावसंख्या निश्चितच मिळेल. अखिल तिकडे. चांगला थ्रो होता. धावसंख्या 18. अखिल मारा करेल रामाला. रामाला फसवलाय वाटत. सुरेख असा फटका हवेत आहे आणि हा चीता म्हणतात याला. घाडीगावकर ना. विनू घाडीगावकर. अशी अतिशय सुरेख असा झेल टिपला. धावसंख्या झाली 18. तिसरा गडी तंबूत परततोय तो रामाच्या स्वरूपात. 18. तिसरं षटक चालू आहे. फसवा असा चेंडू टाकलेला अखिलने. सोयर दोन्ही हात उंचावून. पंच अभिजित आम्हाला सांगतायत की हा चेंडू जो आहे सोयर आहे पुन्हा टाकावा लागेल. अखिलला दंडित करतोय.
अवांतर धावसेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 19, 3 बाद 19. तिसरं षटक चालू आहे. चांगला झेल टिपला तिकडे रामाचा. नितेश स्लोवर वन, फसवा चेंडू ऑफ साइडला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला अडवतोय. एक धावसंख्या निश्चितच मिळेल. धावसंख्या झाली 20. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. रोखून धरलंय ते श्रेयांश 11ला. स्वतः कर्णधार अखिल गोलंदाजी मार्क वरती 10-12 पावलांचा रनअप. कट झालाय, झेल होतंय का बघूया. नाही, डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच आउट असता. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. निर्धाव चेंडू टाकतोय अखिल. अखिलच्या स्वरूपात आपल्याला इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवलंय ते श्रेयांश 11च्या फलंदाजांना. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या झालेली आहे 20. 3 गडी निश्चितच तंबूत परतलेत. पुन्हा एकदा स्लोवर वनचा अस्त्र काढलाय. चांगले क्षेत्ररक्षण. मग अशी सुद्धा एक सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. धावसंख्या 21. आता स्ट्राईकला आलाय तो नितेश. किती स्कोर? 21. एकवीसच. अखिल पुन्हा एकदा स्लोवर वन आणि आता सुरेख झेल तिकडे. जहरूल आहे का? चांगला चेंडू होता, फसवा चेंडू. स्लोवर वन मध्ये जाळ्यात अडकवलं नितेशला. पुन्हा एकदा स्लोवर वन, परंतु आता पंच मात्र दंडित करतायत. स्क्वेअर चेंडू आहे. पंच दंडित करतायत ते अखिलला. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. धाव संख्या वाढते, 21 वरून 22 वरती जाते. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतो हिरामण. पट्ट्यात काही येत नाही. एक धाव संख्या निश्चितच मिळते. षटक संपलंय. तिसऱ्या षटका अखेर धाव संख्या झालेली आहे ती 23. या सामन्यामध्ये एकच षटकार असा उत्तुंग मारलेला तो सिद्धेश दंत याने. त्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजाला आपली आणि एक रामाने सुद्धा मारलेला. बघा श्रेयांश काय लक्ष आहे श्रेयांश. श्रेयांश 11 वर्सेस सम्राट सुपर किंग्स यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. सम्राट सुपर किंग्स पहिला सामना निश्चितच पराभूत झालेले. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळालेली आपल्याला. आणि आता शेवटचं असं हाणामारीचं षटक. स्ट्राईकला आहे हिरामण आणि गोलंदाज आहे श्रीधर. श्रीधर चा मार्फत हा चेंडू टाकला तो जातोय. गगनभेदी षटकार आणि हा जो गाणी आहे भाऊ मोहिते.
फटका होता, अतिशय उत्तुंग असा मारलेला आणि याच फटक्यांची गरज आहे श्रेयस इलेव्हनला. श्रीधर दुसरा चेंडू फाईन लेगला तटावलाय, क्षेत्ररक्षक तिकडे नाही, चेंडू जातोय. धाव संख्या झालेली आहे 33. चौथं षटक चालू आहे श्रीधरच्या स्वरूपात. एक षटकार आणि एक चौकार मारून आपली रणनीती दाखवतोय, आपली फलंदाजी दाखवतोय हिरामण. श्रीधर हा थर्डमॅनच्या दिशेने जातोय, चेंडू सीमा रेषे पलीकडे. डीजे अतिशय महागडे असं ठरलेले गोलंदाज श्रीधर 3 चेंडू मध्ये 14 धावा निश्चितच निघाल्यात. आता मात्र सुरेख चेंडू होता, चांगले क्षेत्ररक्षक आहे हा. खरोखर याचं नाव काय? समीर का? चांगलं क्षेत्ररक्षण समीर कडून. 2 धावा धावून काढल्यात, धावा झाल्यात 39. 39 for 4. फुल टॉस चेंडू स्वेअरलेगच्या दिशेने फ्लिक केला फक्त. सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेऊन हिरामन मात्र फटक्यावर फटके खेचतोय. सुरेख असा फटका पाहायला मिळाला आपल्याला स्क्वेअरलेगच्या दिशेने. हा निश्चितच स्वेअर चेंडू आहे आणि ह्या 4 धावा, या 5 घ्या. पन्नास. डीजे अर्धशतक पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू श्रीधरच्या मार्फत. हे लांबलेलं असं षटक 3 षटकामध्ये खरोखरच महागडा असं गोलंदाजी म्हणता येईल. सम्राट सुपर किंग मार्फत श्रीधर करतोय आणि चांगली फलंदाजी तिकडे हिरामन. आपल्या सामन्याचे सूत्र हातात घेतले तो हिरामन आणि हा हेलिकॉप्टर शॉट जातोय सीमा रेषा पलीकडे. काय फटका लगावला होता हिरामन याने. खरोखरच अखेरच्या षटकामध्ये, हाणामारीच्या या षटकामध्ये हेलिकॉप्टर शॉट मारून शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला होता मिड ऑफला. धाव संख्या झालेली आहे 57. विजयासाठी 58 धावांची गरज आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 34 धावा लगावल्या. तब्बल 34 धावा आल्यात श्रीधरच्या माध्यमातून. अतिशय महागडा असं षटक, म्हणजे 3 षटकांमध्ये यापुढील होणारा सामना
खरोखरच सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली. 3 गोलंदाजांनी सम्राट सुपर किंगच्या जखडून ठेवलं होतं श्रेयांश 11च्या फलंदाजांना, परंतु हिरामनने सगळी सूत्र आपल्या हातात घेऊन स्कोरबोर्ड निश्चितच वाढवला आणि वाढता ठेवला. चेंडू चेंडू द्या. या पुढील होणारा सामना मिलिंद शेळके युवा मंच वर्सेस RK फायटर्स. दोन्ही संघांच्या संघनायकाने या टॉससाठी बॉल द्या रे, पंचांना बॉल द्या. काय फलंदाजी पाहायला मिळाली. आता बघूया रोखतायत का श्रेयांश 11. यांच्याकडे अमोल गुप्ता सारखा गोलंदाज आहे. ट्वेंटी4 लाईव्ह सिद्धेश दंत आयोजित पाली प्रीमियर लीग क्रिकेटचे हे सामने. खरोखरच सुंदर असं आयोजन. पहिल्या 3 षटकामध्ये 23 धावा होत्या आणि शेवटच्या या हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाज हिरामन याने तब्बल 34 धावा पटकावल्या आणि एक सन्मानजन्य धावसंख्या उभारली. अतिशय चांगले फलंदाज आहे दोन्ही संघांच्या संघनायकाने या मिलिंद शेळके युवा मंच आणि RK फायटर्स. कर्णधार स्वतः आले. स्ट्राईकला आहेत अखिल महाडकर, नॉन स्ट्राईकला आहे शिवा. चांगली फलंदाजी आहे. सम्राट सुपर किंग्स कडे बघूया ते आव्हान पेलतायत काय. श्रेयांश 11नी दिलेले हे आव्हान. 57 धावा उभारल्यात. विजयासाठी 58 धावांची गरज असताना प्रथम गोलंदाजी आलाय तो न बघता न चुकता अमोल गुप्ता. अखिल महाडकर आणि शिवा. अमोल गुप्ता. सुरेख असं मैदान लाभलेलं पालीकरांना आणि या मैदानाचं सन्मान करून अतिशय चांगले सामने आयोजित केले आहेत PPL पालीकरांसाठी. क्रिकेटरांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. अखिल. अमोलचा हा चेंडू ऑफ साइडला कट केलाय. निश्चितच पॉइंटच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण. चांगला चेंडू स्लोवर वन चेंडू होता. पहिला चेंडू स्लोवर वन चेंडू टाकलेला आणि त्याला ऑफला कट करून 2 धावा मिळतायत. झेल होऊ शकला असता हा. अमोल गुप्ता टू अखिल. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार डीजे. थँक्यू डीजे. सुरेख असा फटकार होता. पनिशमेंट म्हणावी लागेल ही. गोलंदाजाला फुल टॉस चेंडू टाकला आणि त्याचा खरपूस असा समाचार घेतोय तो अखिल. टॉस साठी या दोन्ही. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. अखिलला काही समजलं नाही. कीपर यष्टीरक्षक सिद्धेश दंत यांना सुद्धा काही समजला नाही, पण तो चांगली बॅकिंग.
दोन्ही संघांच्या संघनायकाने टॉस साठी या. टॉस साठी जर आला नाहीत ही ओव्हर संपायच्या आत तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी मिळेल. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू. या चेंडूचा समाचार घेतोय अखिलच्या बॅटून निघतोय दुसरा षटकार. डीजे संघनायक या संघनायक आरके फायटर्स. चांगला चेंडू फुल लेंथ यॉर्कर चेंडू सन्मान देतोय. एकच धावसंख्येवर समाधान मानतोय तो सम्राट सुपर किंग्सचा फलंदाज कर्णधार अखिल आणि त्याचा संघ. धावसंख्या होते 15 बिनबाद 15 आणि आता स्ट्राईकला आलाय तो शिवा. सुरेख असा फटकेबाजी पाहायला मिळालेली आपल्याला शिवा मार्फत पहिल्या मॅच वेळेस. दोन्ही संघांच्या संघनायकाने या. मिलिंद शेळके युवा मंच आणि आरके फायटर्स टॉस साठी या. अमल गुप्ता पंच दंडित करतायत अमल गुप्ताला. सोयर चेंडू पुन्हा टाकावा लागेल. सोयर मारा करतायत. अवांतर धावसंख्येने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 16. आरके आरके फायटर तुमचा कर्णधार या. विनीत जोशी कर्णधार या टॉस साठी. आणि हा पुन्हा एकदा आता मात्र जर तुम्ही आता या शेवटचा पुकार आहे तुम्हाला आरके फायटर्स यायला पाहिजे. धावसंख्या झाली आहे 22. पहिला षटका अखेर धावसंख्या झाली 22. 18-36. 18 चेंडू 36 धावांची गरज. महागडा असं षटक टाकलं अमोल गुप्ता मार्फत. श्रेयांश 11 श्रेयांश 11 कडून दुसरा गोलंदाज आलाय तो रोशन भोजने. एक अष्टपैलू खेळाडू. फलंदाजीमध्ये काही करामत नाही केली. गोलंदाजीत बघूया करामत करतोय का. विजयासाठी 58 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात. एक खणखणीत असा षटकार शिवाने सुद्धा लगावला होता. 2 षटकार आलेले ते अखिल महाडकर यांच्या फलंदाजीतून यांच्या बॅट मधून निघालेले खणखणीत असे षटकारच्या जोरावरती. धावसंख्या झालेली आहे 22. विजयासाठी 58 धावांची टार्गेट आहे. 58चं. मेन अंपायर आहेत अभिजित गडगे. लेग अंपायर चिंट्या हुले. धन्यवाद. सर्व क्रिकेट रसिक इकडे आहेत. क्षेत्ररक्षण सजवताना स्ट्राईकला आहे तो 2 षटकार लगावलेला अखिल महाडकर. सगळी दारोमदार आपल्या खांद्यावर घेऊन सज्ज आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू. चेंडू काय पट्ट्यात नाही आला. स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तेडे. एक धावसंख्या निश्चितच मिळेल. धावसंख्या झालेली आहे 23. सुरेख चेंडू हा रोशन 7-8 पावलांचा रनत घेऊन गोलंदाजी करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवताना सिद्धेश शिवा बाद यष्टीचित.
आपल्या या जनरल अरुण कुमार क्रीडांगणावरती रंगलेले हे पीपीएल चे सामने. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती नईम मात्र झेल देऊन बाद होतोय. खरोखरच एक प्लॅन केला होता आणि त्या प्लॅन मध्ये फसवलाय तो नईमला. नईम जातोय शून्यावरती, बाद होतोय. धावसंख्या स्थगित राहते ती 23 वरतीच. थँक्यू डीजे. खरोखरच अतिशय फसवी अशी गोलंदाजी शिवा आणि नईम यांना तंबूत परतवायला भाग पाडतोय. अतिशय जाळ्यामध्ये फसवतोय तो गोलंदाज रोशन भोजने याच्या मार्फत चांगली गोलंदाजी आणि सगळी जी दारोमदार आहे आपल्या खांद्यावर पेललेला 2 षटकार माजून अजूनही स्ट्राईकला आहे तो कर्णधार अखिल. आणि आता त्याची जागा घ्यायला आला नॉन स्ट्राईकला आहे तो श्रीधर. 23 वरती स्कोरबोर्ड थांबलेला रोशन तू अखिल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि आता चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार. पुन्हा एकदा एक षटकार मारून चांगला चेंडू आहे हा. त्या चेंडूला सन्मानित करतोय अखिल. कुठलाही फटका मारून देत नाही. ऑफला कट केला. एक धाव निश्चितच मिळेल. स्वतःच्याच गोलंदाजीवरती स्वतःला अडकवायला तो रोशन. एक चांगला षटकार मारून काय वाटतंय अनिश तुला? खरोखरच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि एक षटकार मारून नॉन स्ट्राईकला आलाय तो अखिल. काय म्हणावं लागेल तुला आता श्रीधरच्या बॅटिंग विषयी? नक्की श्रीधर मध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. जेवढे रन्स त्यांनी गोलंदाजी मध्ये खर्च केले तेवढे रन्स तो वसूल करू शकतो. असा मोठा फलंदाज आहे तो म्हणजे श्रीधर. आणि हा स्लोवर चेंडू फसवतो तो श्रीधरला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि दुसऱ्या ओव्हरची समाप्ती. आणि आता येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे ती म्हणजे सम्राट सुपर किंग संघाला. खरोखर निश्चितच 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. रोशन स्लोअर 1 चेंडू टाकला आणि 2 खंदे फलंदाज शिवा आणि नईम यांना तंबूत परतवलं ते रोशन यांनी आणि एक निर्धाव चेंडू सुद्धा टाकला. खरोखरच चांगली गोलंदाजी. एक षटकार लगावला होता कर्णधार अखिल यांनी. आणि आता सर्व धुरा आहे ती अखिल यांच्या खांद्यावरतीच. सामना करेल तो म्हणजे अखिल महाडकर. अजूनही एक साइडला टिकून राहिलाय तो म्हणजे अखिल. ओपनिंगला आलेला हा फलंदाज अजूनही टिकून खेळतोय. चांगले मोठे फटके पाहतोय आपण त्याच्या बॅट मधून. आणि आता नितेशला रोखून ठेवावं लागेल अखिलला. काय म्हणाल सचिन दादा? निश्चितच खरोखरच क्षमता आहे अखिलकडे. नितेश स्ट्राईकला आहे. अखिल महाडकर संपूर्ण धुरा घेतले आपल्या खांद्यावरती.
3 षटकार मारून आपला इरादा तर त्यांनी दाखवला आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या पलीकडे नव्हतंय का बघूया. खरंच चेंडू काही खास म्हणावा लागला नाही, परंतु फटका काही बसला नाही. फटका फसलाय. एक धावसंख्या मिळते. धावसंख्या होते 31. चांगला पिक करता नाही आला. हा एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल ते सम्राट सुपर किंग्स या संघाला. श्रीधर धावसंख्या 31. बघूया आता सामना करेल तो म्हणजे श्रीधर कोंजे नितेशचा सामना करेल. हा सुंदर चेंडू श्रीधरला काही समजत नाहीये तिथे आणि डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल आपल्याला नितेश भानुशाली यांची. 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असताना मात्र 1 धाव खर्च करतोय पहिल्या 2 चेंडू मध्ये आणि श्रीधर आणि अखिल सारख्या मोठ्या फलंदाजांना जखडून ठेवतोय. बघूया अशीच गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. आणि हा श्रीधरच्या बॅट मधून येते मोठा फटका सीमा रेषा पार 6 धावांसाठी. खरोखर भरपाई करावी लागेल. आणि श्रीधर तुला सुरेख फटका होता. फेवरेट शॉट आहे त्याचा श्रीधरचा. अतिशय सुरेख असा फटका. 6 रन धावा निश्चितच मिळतायत. 9-21. बघूया पुन्हा एकदा श्रीधर सामना करेल नितेशचा. आणि हा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हवे. चेंडू खाली गुड्डा येतोय आणि गुड्डा कोणतीच चुकी नाही करणार. मोठा धक्का बसतो या सम्राट सुपर किंग संघाला श्रीधरच्या स्वरूपात. डीजे आलेला श्रीधर यांच्या बॅट मधून मात्र पुढच्या बॉलवर कमबॅक करतोय तो म्हणजे नितेश. आणि 8 चेंडू आणि 21 धावा. आणि सामना करतील ते म्हणजे अखिल महाडकर. काय वाटते सचिन दादा, काय होईल या मॅच मध्ये? आता श्रीधरची जागा घ्यायला आलाय तो जहिरुल. आणि जहिरुल कडे अतिशय सुरेख असे फटके आहेत. स्ट्राईकला आहे कर्णधार फलंदाज अखिल. आणि हा फुलटा चेंडू. अखिल माडकर सारख्या मोठ्या फलंदाजाला फुलटा चेंडू नाही टाकू शकत तुम्ही. आणि 6 धावा मिळत आहेत. आणि आता 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. येणारे 7 चेंडू आणि 15 धावा. हा चेंडू निर्णायक असेल नक्कीच. आणि गोलंदाज मला वाटते चौथा गोलंदाज आहे तो म्हणजे बंब्या. 4 षटकार मारलेत. 4 षटकार मारून अजून स्ट्राईकला आहे कर्णधार फलंदाज अखिल महाडकर. आणि थोडासा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अखिल माडकर यांचा. मात्र चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. आणि हा डॉट चेंडू होतोय. आणि आता येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. बघूया कर्णधार सिद्धेश दंत कोणाकडे गोलंदाजी सोपवत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागलेली ती म्हणजे सम्राट सुपर किंग संघाला. आणि श्रीयांश 11 संघाचा पहिला सामना आहे. बघूया काय होतं या सामन्यामध्ये. चांगला हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो आपल्याला. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे संस्कार खोडागळे म्हणजेच बंब्या खोडागळे. आणि सामना करेल जहरुल. बंब्याचा सामना करेल.
आणि संस्कार म्हणजेच बंब्या एक कट्टर गोलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज. बघूया काय करतोय. आणि नॉन स्ट्राईकला येतो अखिल महाडकर. अखिल महाडकर जेवढं स्ट्राईकला राहील तेवढं चांगलं म्हणता येईल आपल्याला सम्राट सुपर किंग संघासाठी. आणि हा पहिला चेंडू जरूर भिरकावून देतोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार मारते तो म्हणजे जहरुल शेख. एक खराब चेंडू होता मला वाटतं बंब्याचा ओव्हरपिच चेंडू आणि समाचार घेतोय जहरुल 6 धावांसाठी. आता येणारे 5 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज. अजूनही काही होऊ शकतं या मॅच मध्ये. क्रिकेटला अनिश्चित धाव का खेळ म्हणतात. हा सुंदर चेंडू चांगला कमबॅक. बंब्याचा रनआउटचा चान्स होतोय का बघूया. नाही चोरटी धाव काढतायत ते म्हणजे अखिल महाडकर आणि जहरुल शेख. एक चोरटी धाव म्हणता येईल. चांगली गोलंदाजी होती मात्र क्षेत्ररक्षकांची काही साथ मिळाली नाही. ती म्हणजे बंब्याला चांगला चेंडू होता बीट केलेला तिथे जहरुलला मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. आणि आता येणारे 4 चेंडू आणि 8 धावा. आणि आता स्ट्राईकला येतो स्वतः कर्णधार अखिल महाडकर. बघूया अखिल महाडकर ओपनिंगला आलेला अजूनही टिकून आहे. संघाला मॅच जिंकून देतोय का. आणि हा लोअर फुल माहिती आपण जाग्यावरती असू तर निश्चितच कुठली धावसंख्या आपण पार करू शकतो आणि तेच दाखवतोय. तब्बल 5 षटकार मारलेत. 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे आता. बंब्या पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑफ साइडला मारलाय. झेल होते का बघूया. सुरेख झेल हा खरोखरच काय झेल टिपलाय. अतिशय अप्रतिम झेल म्हणता येईल. या क्षेत्ररक्षकाचं नाव काय गुड्डानी काय संस्कार खोडागळेचा. आणि तेवढी चांगली कामगिरी केली ती म्हणजे गुड्डानी. नक्कीच बॉलर जरी बंब्या असला तरी ही विकेट गुड्डाच्या नावावर दिली पाहिजे. काय सुरेख क्षेत्ररक्षण जिथे गुड्डा याचं. नक्कीच गॅप मध्ये खेळलेला हा चेंडू मात्र सुंदर क्षेत्ररक्षण गुड्डाच्या माध्यमातून. आणि आता समीकरण बदललं. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. ती म्हणजे सम्राट सुपर किंग संघाला. आणि स्ट्राईकला येतो म्हणजे जहरुल शेख. एक चांगला फलंदाज आहे जहरुल. अनुभवी फलंदाज आहे. बघूया काय करतोय जहरुल. नाही येणारे 2 चेंडू 2 धावा. आणि बंब्या चांगला कमबॅक करतोय. बंब्या प्रेशर सिच्युएशन आहे तरी चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे बंब्या. आणि फिल्डिंग मध्ये काही बदल सिद्धेश दंत करताना बघूया. बघूया बंब्याचा सामना करेल जहरुल. 2 चेंडू 2 धावा. आणि हा फुलटा चेंडू जहरुलने भिरकावून दिलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. आणि अशा पद्धतीने सम्राट सुपर किंग्स हा सामना जिंकत आहे. डीजे